म्हणून या राजगुरुनगर खेडच्या पवित्र भूमीमध्ये आपल्याला माहिती आहे की सन्माननीय सर्व शिवसैनिकांनी आणि अथांग परिश्रम केलेले अतुल देशमुख साहेब असतील, सन्माननीय आमचे जिल्हा प्रमुख भगवानजी पोखरकर असतील आणि खरं तर त्या सर्व असलेल्या यशस्वी व्यवस्थेचे नगराध्यक्ष पदाचा ज्यांना सन्मान मिळाला ते आदरणीय मंगेशजी गुंडाळ या नगराध्यक्ष उपस्थित आहेत आणि त्याच असलेल्या राजगुरुनगरच्या पवित्र भूमीमधून सन्माननीय आमच्या भगिनी आदरणीय सुरेंद्रताई थिगळे आणि आमचे बंधू सन्माननीय किशोरजी थिगळे यांचा आज शिवतीर्थावर जिथे ज्या ठिकाणी हिंदू हृदय सम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरे यांची खरं तर ही पवित्र जागा आहे, त्या शिवतीर्थावर स्वतः एकनाथजी शिंदे साहेब यांच्या हस्ते आणि त्यांच्या शुभ हस्ते या पवित्र जागेमध्ये आज या दोन्ही नगरसेविकेचा शिवसेनेमध्ये जाहीर प्रवेश झाला याचा सार्थ अभिमान आमच्या सर्वांना आहे आणि त्यांनी जो यशस्वी अशा पद्धतीचा विजय त्या ठिकाणी मिळवला तो विजय आम्ही जनतेला मनापासून धन्यवाद व्यक्त करतो की खेडच्या बाबतीमध्ये एक लाजवाब उत्तर पुणे जिल्ह्याच्या व्यवस्थेमध्ये दिलेलं आहे। त्यामुळे या सर्व सन्माननीय चाकणची जी आमची जागा आहे आदरणीय आमच्या भगिनी मनीषाताई गोरे म्हणजे स्वर्गवासी सुरेश गोरे आमदार साहेब यांच्या धर्मपत्नी या 7,000 मताने आमच्या खेडची जागा मंगेश भाऊजी 2100च्या मताने आणि विशेष म्हणजे मोठ्या संख्येने नगरसेवक आलेले आहेत। पुणे जिल्ह्यामध्ये असलेल्या आमचा अतिशय चुरशीचा सामना ज्या ठिकाणी झाला जिथे मातब्बर 2 खासदार आणि विद्यमान आमदार माझे खासदार होते अशा असलेल्या मनसरच्या प्रतिष्ठेच्या जागेला सुद्धा जनतेने सन्मानपूर्वक उत्तर दिलं आहे आणि आमच्या भगिनी सौभाग्यवती राजेशताई दत्ताभाऊ गांजळे या सुद्धा त्या ठिकाणी या चुरशीच्या सामन्यामध्ये विजयी झाल्यात आणि शिवनेरी ही प्रतिष्ठा आपल्या सर्वांचा मान सन्मान अभिमान असलेली आन बाण शान शिवनेरी इथे सुद्धा अनेक अशा पद्धतीच्या युक्त्या लढवण्यात आल्या पण तिथे सुद्धा चारी मिंड्या चित करून खऱ्या आपल्या सर्वांचा स्वाभिमानी त्यागाचा हा स्वराज्याचा ध्वज आपल्या सर्व शिवसैनिकांनी आटके पार नेला आणि सौभाग्यवती सुजाताताई मधुकरराव काजळे यांचा त्या ठिकाणी दणदणीत विजय झाला। आपण जवळजवळ 48 जागा नगरसेवकांच्या आणि 4 आपले नगराध्यक्ष विजयी झाले। मी दोन्ही जिल्हा प्रमुख इथं उपस्थित आहे आपले सन्माननीय देवीदासजी दरेकर असतील, सन्माननीय आमचे दुसरे असले अतिशय उद्योजक परंतु लोकव्यवस्थेमधले असलेले आमचे सन्माननीय जिल्हा प्रमुख भगवान शेठ पोखरकर असतील आणि त्याचबरोबर आपल्या शिवसेनेचे सर्व असलेले पदाधिकाऱ्यांबरोबर ज्यांनी खरं तर एक करिश्मा केला एक चमत्कार केला ते सन्माननीय आदरणीय अतुलजी देशमुख यांच्या खरं तर येण्यामुळं शिवसेनेला एक बळ वाढलं, एक नवचैतन्य वाढलंय। सर्व टीमचा मनापासून कौतुक करतो, शिवसैनिकांना धन्यवाद देतो आणि हे शिवसेना आता जिल्हा परिषद पंचायत समिती कूच करेल आणि पुन्हा एकदा डौलाने पुणे जिल्ह्याच्या मस्तकावर शिवसेना त्या ठिकाणी विजय प्राप्त करेल एवढंच सांगतो। जय शिवराय। दादा छत्रपती शिवाजी महाराज आढळरावांच्या जाण्याने जी शिवसेनेची पोकळी निर्माण झाली होती ती आता कुठं अतुल भाऊ आणि तुमच्या रूपाने कुठेतरी भरून निघते अशी एक सर्वसामान्य जनतेतून चर्चा आहे। नाही पहा, मुळातच हे जे रोपटं लावलं होतं रोपटं कोणी लावलं तर त्या कालखंडामध्ये ज्या जुन्या शिवसेनेकडे रोपटं लावलं त्या आढळराव पाटलांच्या आधीपासून शिवसेना खूप जबरदस्त काम करत होती। पण खरं तर साबीरबाई शेख असतील किंबहुना सन्माननीय अविनाश राणे साहेब असतील या सर्वांनी अतिशय त्या ठिकाणी वसंतराव खाटपे साहेब असतील किंबहुना आमचे धायबर साहेब असतील त्याचं आमचे काका धावडे असतील हे एका वरचढ एक माणसं या लोकांनी शिवसेनेला अतिशय बळ दिलं, स्वतःच्या घरावर तुळशीपत्र ठेवलं। मधल्या काळामध्ये शिवसेना ही खरं तर ॲडजस्टमेंटच्या माध्यमातून नेहमी आम्हाला वेळोवेळी त्या ठिकाणी आम्हाला पराभव चाखायला लागायचा पण आता शिवसेना मात्र सरळ मार्गाने पुढे निघालेली आहे। आमचा सगळ्यांचा हेतू अतिशय स्पष्ट आहे, शिवसेनाच खरं तर हे बळ आहे आणि हे बळ घेऊन आता सगळा शिवसैनिक आता जागा झालेला आहे। त्यामुळे त्या ॲडजस्टमेंटचं राजकारण आम्ही करणार नाही, शिवसेनेला आम्ही कोणाच्या दरवाज्यात उभा करणार नाही। शिवसेना स्वबळाची ताकद उभी करेल, स्वाभिमानाने लढेल। हिंदू हृदय सम्राट बाळासाहेबांना अपेक्षित असलेली ही शिवसेना आणि आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब धर्मवीर आनंद दिघे साहेबांना अपेक्षित असलेली शिवसेना आम्ही 100% पुढे घेऊन जाऊ आणि खरं तर आता शिवसेनेचा वाट मोकळी झालेली आहे। आता आम्हाला खरं तर खूप आनंद वाटतो, सर्वसामान्यांनी मनसर दिलं, चाकण दिलं
त्याप्रमाणे आम्हाला खेड दिलं आणि खेडच्या जोडीला आम्हाला पुन्हा एकदा हुतात्माच्या नगरीबरोबर आम्हाला खरं तर शिवसेने सुद्धा मिळाली, याचा सार्थ अभिमान आमच्या सर्वांना आहे. त्यामुळे शिवसेनेचा आता इथून पुढे लढेल आणि शिवसेना जिंकेल सुद्धा. आता जशी ही लढत प्रामुख्याने पाहिली तर महायुतीतच झाली. आता ही ज्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती ती लढत कशी राहील? आता महायुती विरुद्ध महाविकास आघाडी होईल की पुन्हा असंच काहीतरी फॉर्म्युला वापरला जाईल? नाही, इथे खरं तर आता लढाई जी आहे ती अनेक वर्षाची आमची लढाई जी जुनी आहे. खरं तर महाराष्ट्राचं राजकारण वेगळं, देशाचं राजकारण वेगळं आणि स्थानिक राजकारण वेगळं. इथे धनुष्यबाण वर्सेस घड्याळ अशीच निवडणूक होईल, कारण ही पारंपरिक लढाई आहे. या पारंपरिक लढाईमध्ये आम्हाला कार्यकर्ता उभा केला पाहिजे आणि तो लढून जिंकला पाहिजे. आणि मला खात्री झालेली आहे या 4 असलेल्या विजयामुळं जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये आम्ही सगळी मंडळी अतिशय त्वेषाने काम करू आणि आमचा प्रामाणिकपणा हाच आमच्या विजयाचा मार्ग आहे. आमचा कार्यकर्ता हा घरात बसणारा नाही, जनतेच्या दरवाज्यात उभा राहणारा कार्यकर्ता आहे. आम्हाला शिकवण बाळासाहेबांची आहे. बाळासाहेबांची शिकवण आम्ही वाया जाऊन देणार नाही आणि कुणाच्याही दरवाज्यात न उभा राहणारा शिवसैनिक. बघा, तुम्हाला मी सांगतो, हा शिवसैनिक मधल्या काळामध्ये इतक्या वर्षाच्या शिवधनुष्याला मुकला. आमच्या लोकसभेला आमच्या असलेल्या त्या वोटिंग पॅडवर आम्हाला धनुष्यबाण आमचं गायब झालं. त्याच्यानंतर विधानसभेला आमचं त्या ठिकाणी धनुष्यबाण गायब झालं. पण आता मात्र आम्ही या सगळ्या जागा जिंकून आम्ही दाखवून दिलं आहे की तीच शिवसेना बाळासाहेबांची धनुष्यबाण घेऊन, एकनाथ शिंदे साहेबांचा विश्वास घेऊन आम्ही सार्थकी लावू आणि जिल्हा परिषदमध्ये असलेल्या 75 जागापैकी आम्ही 100% आम्ही सगळे लोक एकत्र मिळून जवळजवळ 51 जागा आम्ही जिंकल्याशिवाय राहणार नाही. हा विश्वास आम्हाला जिल्हा परिषदेच्या निमित्ताने आहे.